बापरे खूप मोठं संकट आलं. शिवचरण म्हणतोय की मला पॉटी आली, आता मी काय करू. नाशिक ते बेळगावचा प्रवास हा खरं तर माझ्यासाठी इतका हॅपनिंग नव्हताच. खरं तर बस खूप बेस्ट होती, पण ह्या मुलांनी जो त्रास मला दिला आहे प्रवासात, असं वाटत होतं की बापरे आता बस झाला, हा शेवटचा प्रवास आहे, यानंतर मला अजिबात करायचं नाही. आणि असा म्हणता म्हणता जवळपास गेले 4 वर्ष मी हे दोन्ही मुलांना घेऊन प्रवास करते. प्रत्येक प्रवासामध्ये एकच शब्द, बास झाला आता मला करायचं नाही. आय होप हा तरी शेवटचा प्रवास असेल असा बसमधला तरी. तर छानपैकी त्याला झोपी वगैरे घातलं, कारण की त्याला खूप जोराची ना शिशी आली होती. 10 ते 15 मिनटं कसं तरी एंटरटेन केलं आणि त्याला झोपी घातलं. नंतर आम्ही रात्रभर धिंगाणा घालत बसलो बसमध्ये आणि फायनली सकाळी 6:30ला बेळगावला पोहोचलो. सचिनच्या पप्पांना यायला थोडा उशीर झाला होता, त्यामुळं खूपच दैना झाली. पण 7 वाजता 7:30च्या दरम्यान शिवचरणला खूप जोराची पॉटी आली आणि आता हे अनकंट्रोलेबल होतं. कसं तरी काळजावर दगड ठेवून वैशूला एकटं बसवलं आणि फायनली आम्ही बसस्टँडलाच त्याची पॉटी बिटी केली आणि घरी आलो. आणि घरातला तर मग नाश्ता विष्टा केला आणि बऱ्याच काही गोष्टी घडल्या आहेत. त्याचा मोठा व्हिडिओ केलेला आहे, खाली तुम्हाला लिंक मिळून जाईल.